शारदीय नवरात्रोत्सवात विविध उपक्रम राबवले जातात। त्याच उपक्रमांमधला एक उपक्रम म्हणजेच कन्यापूजन। कन्यापूजन हा सोहळा असा आहे कारण कन्या ह्या आजचं पुढचं भविष्य आहे आणि ती एक माता आहे। त्या उद्देशानं कन्यापूजन केलं जातं। रणरागिणी महिला विचार मंचच्या वतीनं दरवर्षी कन्यापूजन केलं जातं। कित्येक वर्ष हा उपक्रम अतिशय स्तुत्यपणे चालू आहे आणि प्रत्येक वर्षी जर बघितलं तर विविधतेने नटलेल्या ह्या आपल्या सगळ्या छोट्याशा चिमुकल्या त्यांचं पूजन करताना रणरागिणी महिला विचार मंचच्या ज्या अध्यक्ष आहेत उज्ज्वलाताई गौड यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे नक्की त्यांच्या या आनंदाचं कारण काय आहे। उज्ज्वलाताई गौड आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। ताई, काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी कन्यापूजन करताय। साधारण किती मुलींचं आपण कन्यापूजन केलं आणि कन्यापूजन करण्यापाठीमागचा आपला उद्देश काय आहे? या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। कन्या, आपल्या घरामध्ये जर कन्येचा जन्म झाला तर आपण म्हणतो की आम्हाला लक्ष्मी प्राप्त झाली। आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये कन्या, महिला, मुली यांना एक देवीचं स्वरूप मानलं जातं, देवीचं स्थान तिला दिलं जातं। आणि शारदीय नवरात्रोत्सवामध्ये दुर्गाष्टमी ही खास कन्या पूजनसाठी प्रसिद्ध आहे। आणि या दिवशी कन्यांचं पूजन करणं म्हणजे साक्षात देवीचं पूजन करणं हे सनातन हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे। आणि त्या मान्यतेनुसार या सर्व चिमुकलींचं पूजन केल्यानंतर खरोखर मला असं वाटतं की माझा नवरात्रोत्सव हा खऱ्या अर्थाने संपूर्ण झाला आणि परिपूर्ण झाला। जोपर्यंत कन्यापूजन होत नाही तोपर्यंत नवरात्र उत्सवाची सांगता होत नाही असं मला वाटतं। आणि त्या भावनेतून मी कन्यांचं पूजन हे दरवर्षी आवर्जून करते। माझ्या भागातल्या अनेक महिला आपल्या कन्यांना छान सजवून नटवून या दिवशी घेऊन येतात आणि आमच्या ह्या मांडवामध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून या कन्यांचं पूजन करतो। कन्यांचं पूजन हे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्येच केलं जातं। महिलेला एका देवीचा दर्जा दिला जातो आणि आपल्या घरामध्ये जी कन्या जन्माला येते ती कन्या आपलं भवितव्य आहे, या देशाचं भवितव्य आहे असं आम्ही मानतो आणि म्हणूनच आम्ही कन्यांचं पूजन दरवर्षी करतो। नक्कीच आपले ताई विचार जर ऐकले तर मनाला खूप छान वाटतं आणि संस्कृती जपण्याचं काम आपल्या माध्यमातून नेहमीच होतंय। आता ह्या ज्या चिमुकल्या आहेत त्यांचं दरवर्षी आपण जे पूजन करता, हे पूजन केल्याच्या नंतर आता तुम्ही या सर्वांना मिळून घेऊन एक छोटासा दांडियाचा कार्यक्रम देखील करता, त्यांचे छोटे छोटे उपक्रम राबवताय, त्यांना डान्स वगैरे घेताय, त्याविषयी काय सांगाल? कारण या छोट्यांना ज्यावेळेस आपण ट्रीट करतो त्यावेळेस तुम्हाला कुठले आव्हानं आहेत का, किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्या चिमुकल्यांसोबत राहताय? हो, आज एकीकडे जर बघितलं तर रोज आपल्याला बातम्या बघायला मिळत आहेत की चिमुकल्यांवर अत्याचार, चिमुकल्यांवर बलात्कार। मग ह्या ज्या चिमुकल्या आहेत, अहो ह्या म्हणजे या फुलासारखं केव्हा बागडतील, फुलपाखरा सारखा आनंद ह्या केव्हा घेतील? कारण की आज पावलोपावली यांना एक संकट उभं आहे समाजामध्ये। समाजात काही विकृती आहेत ज्या आपल्याला पावलोपावली बघायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये या चिमुकल्या भरडल्या जात आहेत। तर ह्या चिमुकल्यांना छान हसता खेळता यावं, त्यांचं जीवन आनंदाने फुलावं आणि त्यांना कुठेतरी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी की माझं अस्तित्व ह्या देशामध्ये, ह्या समाजामध्ये खूप मोठं आहे। हे जर आपण त्यांचं पूजन करून जर त्यांना त्यांचं अस्तित्व प्राप्त करून दिलं तर मला वाटतं त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळा आत्मविश्वास तयार होईल। कारण इथे येणाऱ्या, माझ्या इथे येणाऱ्या ज्या कन्या आहेत त्या सगळ्या स्पर्धांमध्ये हिरिरीने भाग घेतात, आनंदाने इथे वावरतात आणि एक वेगळा आत्मविश्वास त्यांच्या मातांना देखील असतो की माझ्या मुली रणरागिणी महिला मंचच्या मांडवामध्ये खूप सेफ आहेत। असा प्रत्येक महिलेला एक स्वतःवर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला जपण्याचं काम मी करत असते। आज आपण इथे ह्या कन्यापूजनसाठी सगळेजण उपस्थित आहोत आणि नवरात्रीचा जो उत्सव आहे, आजच्या दिवशी जे कन्यापूजन आपण करत आहोत, या रूपाने हे जे पूर्ण 9 दिवसाचं आपलं नवरात्रीचा उत्सव आहे आजच्या या कन्यापूजनामुळेच परिपूर्ण रूपाने संपन्न झालेला आहे। म्हणजे कन्यापूजन झालं म्हणजे नवरात्र खूप व्यवस्थित आपली पार पडली, कन्यांचे पूजन झाले, देवीपर्यंत तो आपली सेवा पोहोचली आणि आपल्याला सगळ्यांना तो आशीर्वाद मिळाला। गौरताई तर प्रत्येक सणांमध्ये आहेतच आणि आज तुम्ही त्यांच्या सोबत आहात आणि ज्यावेळेस त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याला ज्यावेळेस तुमची जोड लागते तर तुम्हाला ताईंबरोबरचा अनुभव कसा वाटतो? ताईंसोबत काम करताना खूप 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 आनंद मिळतो। कारण ताई फक्त मुलींसाठी, महिलांसाठी म्हणजे जितक्या परिश्रम ते करतात मुलांसाठी आणि मुलींसाठी, महिलांसाठी, तर ते म्हणजे हो, त्यांचं काम जे आहे ते वाखाणण्याजोगं आहे। आणि आजच्या इतक्या सगळ्या महिला इथे उपस्थित असतात। 9 दिवस दांडियाचा कार्यक्रम असतो, गरबा कार्यक्रम असतो, इथे अजून खूप काही विशेष कार्यक्रम महिलांसाठी घेतले जातात, होम मिनिस्टर असतं, छोट्या मुलींचे कार्यक्रम असतात। आज कन्यापूजन झालं तर त्यांच्यासोबत काम करताना आणि त्यांना सपोर्ट करताना, त्यांना साथ देताना खूप आनंद मिळतो।
काय सांगाल, आज तुम्ही सर्व कन्यांचं पूजन केलंय, उज्ज्वलाताई गौडच्या सोबत तुम्ही आहात नेहमीच आणि आज देखील हा एक अतिशय आनंदाचा सोहळा, यामध्ये सहभागी आहात, काय सांगाल? नेहमीच आम्ही ताईंच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या सोबत असतो आणि आम्हालाही खूप आनंद होतो. आज कन्यापूजनचा कार्यक्रम खूप सुंदर पार पडला आणि आज आता आम्हाला 9 दिवसानंतर असं वाटतं की पुढे उद्यापासून करमेल की नाही, कारण 9 दिवस रोज इथं वेळेवर यायची सवय झाली आहे. दांडिया वगैरे खेळायची सवय झाली आहे. बस आता ताईंसाठी आम्ही पुढच्या वर्षीची लवकर वाट पाहतोय, कधी पुढच्या नवरात्री सुरू होईल याची. काय मग आज तुझं कन्यापूजन केलंय, कसं वाटतंय तुला? मला खूप भारी वाटतं की उज्ज्वला काकू आमच्या म्हणजे माझ्या नाही सगळ्यांसाठी एवढं कन्यापूजन करतात. मला खूप भारी वाटतं की ते आमच्यासाठी एवढं सगळं प्रिपरेशन करतात. मला मग तू इथल्या स्पर्धांमध्ये भाग घेतेस? हो, मी म्हणजे जेवढं माझं जमल तेवढं मी या स्पर्धांमध्ये भाग घेते. तर मला खूप आवडतं की उज्ज्वला काकू एवढे सगळे आमचे स्पर्धा ठेवतात, प्राइजेस देतात. मला खूप आवडतं की उज्ज्वला काकू घ्यायचे ते. देवीची जशी पूजा करतात तशी तुमची पूजा केल्यावर तुम्हाला छान वाटतंय? हो, खूप छान वाटतंय. है ना? काय कसं वाटतंय तुला, आज तुझी पूजा केली ना या काकूनी? हो, कसं वाटतंय? चांगलं. हो. मला खूप छान वाटतंय. होय. काय काय दिलं तुला आज, कशी पूजा केली तुझी? चांगली केली. होय. काय काय दिलं, चुनरी, बक्षीस वगैरे काय काय दिलं? आईस्क्रीम वगैरे खाल्ली ना? हो, काय काय खाल्लं सांग बरं? खाऊ दिला. खाऊ दिला मला आणि आईस्क्रीम खाल्ली. होय. आणि चुनरी पण ना? कसं वाटतं मग, मस्त वाटतं ना? हो, काय आज तुमचं कन्यापूजन करण्यात आलंय, ताईंनी तुमचं कन्यापूजन केलं, कसं वाटतं तुला? मला खूप छान वाटतंय. ताई आम्हाला एवढं मान देताय, सन्मान देताय आणि आमच्यासाठी एवढं करताय. होय. तू नेहमी आता ते ताईंनी ज्या ज्या स्पर्धा घेतात त्यामध्ये सहभागी होतीस? हो, मी नेहमी सहभागी होते अच्छा. आणि मला बक्षीसही मिळतात. अरे वा, छान. नक्कीच आपण बघितलं, या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे आणि उज्ज्वलाताई गौड यांच्या माध्यमातून दरवर्षी जे कन्यापूजन केलं जातं, संस्कृती जपत जे काही संस्कृती जपण्याचं काम उज्ज्वलाताई गौड नेहमीच करतात. त्यासाठी त्यांचं नाव नेहमीच चर्चेत राहतं की संस्कृती जपण्याचं काम करणाऱ्या म्हणजेच उज्ज्वलाताई गौड. आणि तीच संस्कृती जपत आज त्यांनी आपला हा जो वारसा आहे, जी आपली माता आहे, जी समोरची होणारी जी माता आहे, पुढच्या पिढीसाठी जे काही आदर्श ठरणार आहे, त्या मातेचं आता लहानपणी जर पूजन केलं तर एक वेगळाच ठसा उमटत आहे. असं एक वेगळं कार्य उज्ज्वलाताईंच्या माध्यमातून आज करण्यात आलेलं आहे. CM न्यूज इंडिया, प्राजक्त बिबूचा, निलेश बिबे, पुणे.